दरम्यान आपण आता थेट मुंबईमध्ये जातोय हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये। आता सध्या मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हॉटस्टारवर क्रिकेट सामन्यांची मराठीमध्ये कॉमेंट्री करण्याच्या मागणीसाठी मनसे आता आक्रमक झालेली आहे। हॉटस्टारच्या या कार्यालयातले आपण ती थेट दृश्य पाहतोय। अमेय खोपकर सुद्धा या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक मनसेचे कार्यकर्ते देखील सध्या उपस्थित आहेत। हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर भारतीय क्रिकेट सामन्यांचं जी कॉमेंट्री केली जाते ती मराठीमध्ये होत नसल्यासाठी या विरोधात मनसे सध्या आक्रमक झाली आणि त्यानंतर हॉटस्टारच्या कार्यालयात थेट मनसेनं ठिय्या मांडलाय। ही थेट दृश्य पाहतोय। मराठी भाषा देशातील इतर भाषांचा देखील समावेश असताना मराठीचा पर्याय उपलब्ध नसल्यानं मराठीचा पर्याय उपलब्ध का करण्यात आला नाही असा देखील सवाल आता मनसेकडून विचारला जातोय आणि याचा जाब विचारण्यासाठी सध्या मनसेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिक हे हॉटस्टार कार्यालयात दाखल झालेले। परेलमधले हे कार्यालय आणि या कार्यालयामध्ये मनसेचे सर्व मनसैनिक हे दाखल झाल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्या सोबत आहे। ईशान, नेमकं सध्या हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये काय घडतंय? आपण पाहिलं असेल तर अमेय खोपकर यांच्या नेतृत्वामध्ये मनसे हे हॉटस्टार मध्ये आले होते। 3 तासापासून मनसैनिक यांना इकडे बसवून ठेवलं। अजून देखील त्यांना आश्वासन देण्यात आलं नाहीये की आम्ही मराठीमधूनच कॉमेंट्री करू। त्यामुळे कुठेतरी मनसैनिक हे आक्रमक झाले आहेत आणि आक्रमकमुळे आता ते वर जिकडे ऑफिस आहे तिकडे जाण्यासाठी निघाले आहेत। पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येते। आता आपण स्थिती बघू शकता, सर्व मनसैनिक हे लिफ्टच्या ठिकाणी थांबले आहेत आणि लिफ्ट या सगळ्या बंद करून टाकल्या आहेत ऑफिसच्या इकडे। एकंदरीत परिस्थिती पाहिली तर मनसैनिक हे आक्रमक झाले आहेत आणि काहीचं गोंधळाचं वातावरण देखील इकडे निर्माण झालं आहे। सिद्धेश, आपण ईशान, या सगळ्यावरती काय तिथे तणाव सध्या पाहायला मिळतोय का? हो, नक्कीच तणावाचंच वातावरण आहे। मनसैनिक मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर एक आक्रमक भूमिका देखील त्यांनी घेतली आहे। 3 ते 4 तासापासून मनसैनिकांना इकडे बसवून ठेवले। अजून देखील त्यांना आश्वासन देत नाही आणि त्यांना म्हणाले होते की लेखी आश्वासन आम्ही देतो, पण 4 तास झालं तरी देखील त्यांना आश्वासन दिलं नाही। पोलिसांकडून देखील इकडे आता धरपकड ही सुरुवात झालेली आहे। सिद्धेश, ईशान, अमेय खोपकर यांनी मंत्री उदय सामंतांना देखील फोन केला, त्यानंतर प्रशासनाकडून सुद्धा याबद्दल काही माहिती मिळते का? नक्कीच उदय सामंत यांनी यासाठी अमेय खोपकर यांना पाठिंबा दिला। ते म्हणले की नक्कीच मराठी भाषेचा हा मान ठेवलाच पाहिजे आणि मराठी भाषेमधून कॉमेंट्री देखील ही केलीच पाहिजे। त्यामुळे ते उदय सामंत यांनी अमेय खोपकरांना सांगितलं की लेखी आश्वासन हे हॉटस्टारवाले देतील, पण अद्याप देखील 3-4 तास होऊन देखील त्यांना आश्वासन दिलेलं नाहीये। सिद्धेश, नक्कीच आपण ईशान तू सोबतच राहा। आपण ही थेट दृश्य पाहतोय। परेलमधलं जे हॉटस्टारचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये सध्या मनसैनिकांनी ठिय्या मांडलेला आहे। काहीचं तणावाचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। मनसेचे सरचिटणीस अमेय खोपकर सध्या हॉटस्टारच्या या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बोलतायत, त्यांच्याशी चर्चा करतायत। मात्र सैनिकांनी जो ठिय्या मांडला या ठिय्याला हॉटस्टारकडून कुठल्याही प्रकारचं अद्याप आश्वासन देण्यात आलेलं नाहीये। मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी, मराठी भाषेतून कॉमेंट्री करण्याच्या मागणीसाठी मनसेचे हे सर्व सैनिक हे हॉटस्टारच्या या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। काहीचं तणावाचं देखील वातावरण आपण पाहतोय। पोलिसांची देखील तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। सध्या अमेय खोपकर या हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत, त्यांच्याशी संवाद साधतात, मात्र कुठल्याही प्रकारची अजून माहिती समोर आलेली नाहीये। आपण पुन्हा एकदा ईशानकडे जातो। ईशान, नेमकं आता सध्या काय घडतंय? असेल की मंत्री महोदय उदय सामंत यांनी पण टेलिफोनवर त्यांना दिलेली स्टेटमेंट की झालं पाहिजे, पण तरी पण अद्याप काहीच करत नाहीयेत। तर मग आम्हाला मनसे पद्धतीने करावंच लागणार। शेवटी तुम्ही बघितलं आहे, तुमच्या समोरच चाललेलं आहे सगळं। संयम किती राखायचा? पत्र झालंय करून त्यांनी जवळजवळ 2 तासापासून आज हे लावलंय की 2 तास झाले, अजूनही दिलेलं नाहीये त्यांनी।
3 तास झाले बसलोय की नाही या गोष्टी तुम्ही पाहिल्या गेल्या काय सांगाल सर काय सांगाल 2 तास वाट पाहते अजून काय सांगाल एकच मिनिट काय सांगाल सर यासाठी थेट दृश्य पाहतोय हॉटस्टार कार्यालयामधली ही थेट दृश्य तुम्ही स्वतः आज इकडे उपस्थित आहात तुम्ही बघताय हा जो प्रकार यांचा चाललाय यांना साधी मागणी करतोय की मराठी भाषेचा पर्याय तुम्हाला उपलब्ध करायचा आहे हे सांगण्यासारखी जर एवढं आम्हाला इथे मेहनत करावी लागत असेल त्यांचा काय अप्रोच आणि ऍटिट्यूड आहे ते आम्हाला कळतंय आणि याचं उत्तर आहे ना आजच आम्ही देणार बघूया काय होतंय ते अतिशय शांतपणे चर्चा करत होतो आमचे सरचिटणीस अमय खोपकर तिकडे बसलेले आहेत शांतपणे चर्चा सुरू होती परंतु टाळाटाळीचं काम करतात म्हणून आता उद्रेक होतोय आम्ही चालूच देणार नाही पोलिसांना त्यांची कारवाई करू दे आम्ही सोडणारच नाही आज हा मागू दे धोत्रे तुम्हाला प्रेमाची भाषा नाही कळत ना किती वेळ थांबलो मग तू पण या बिल्डिंग मध्ये मी पण या बिल्डिंग मध्ये व्हॉट्सअपची काय गरज आहे आत्ताच्या आत्ता खाली यायचं नाही तर मी वर येतोय किती वेळ लागणार मगाचपासून 2 मिनिटं चालू आहे मी 2 मिनिटं इकडे उभा जर 2 मिनिटाच्या आत नाही आला ना तर माझी जबाबदारी नाही ते फुटले तर सगळे मी खालती उभा आहे 2 मिनिटात खाली यायचं 2 मिनिटात मी थांबलो 2 मिनिटात परेलच्या या हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे मनसेचे कार्यकर्ते हे अतिशय आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय हॉटस्टारच्या या हॉटस्टारच्या या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आता सरचिटणीस अमेय खोपकर सध्या माध्यमांसोबत संवाद साधतात ये इकडे ना पत्र पाठवलं का फक्त कुठे अधिकारी कुठे अरे आत या ना आत या जाऊन तर मागून जा ना आपण कशी जागा सोडणार हॉटस्टारच्या या OTT प्लॅटफॉर्मवर भारतीय क्रिकेट सामन्यांची जी कॉमेंट्री केली जाते त्याच्यामध्ये इतर देशातील भाषांचा समावेश असताना सुद्धा मराठीचा पर्याय का उपलब्ध नाही असा जाब देखील मनसेकडनं आता हॉटस्टारला विचारला जात होता आणि त्यांच्यासोबतच चर्चा करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस अमेय खोपकर सध्या स्वतः त्या परेलच्या हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये दाखल झाले त्यांच्यासोबत चर्चा करत होते मात्र कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळालं नसल्यानं मनसेचे कार्यकर्ते हे सध्या आक्रमक झाल्याचं आपण चित्र पाहतोय हॉटस्टारच्या परेलमधल्या या कार्यालयातली सगळी दृश्य आहेत
मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. हॉटस्टारकडून कुठल्याही प्रकारचं अद्याप ठोस आश्वासन मिळालं नसल्यानं मनसेचे कार्यकर्ते हे सध्या आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. मनसेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांच्याकडून सुद्धा या हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जातोय. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर मनसेचे सरचिटणीस अमेय खोपकर सध्या माध्यमांसोबत चर्चा करतायत, बोलतायत. पोलिसांकडून सुद्धा या मनसे कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे सध्या प्रयत्न आहेत. पोलीस देखील या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख. पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे. ईशान, त्यामुळे आपण पाहतोय की काहीसा तणाव सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ईशानसोबत आपला काही संपर्क होऊ शकत नाहीये, परंतु आपण ही थेट दृश्य पाहतोय. हॉटस्टारचं हे कार्यालय परेलमधलं आणि याच कार्यालयामध्ये सध्या मनसैनिकांनी ठिय्या मांडल्याचं आपण पाहायला मिळतं. साहेब, आज आपण भेटायला आला होता, काय झालं नेमकं, काय सांगाल? भेटायला नव्हतो आलो, धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी कुठली गोष्ट नाहीये. महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषासाठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे यांचे वरचे अधिकारी काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात. मी दोन मराठी माणसांनी भांडत बसायचं आणि हे गुप्ता का कोण आहेत हे यांना वर्ण ऑर्डर सोडणार. आम्ही आज इकडे आलो होतो, आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू, हे आम्ही लेखी घेऊनच जाणार. आणि हे आत्ता हॉटस्टारकडनं आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे. ह्याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला, पण आता लवकर ICC चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासून हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनीच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही. सर, तुम्हाला पत्र देण्यात आलं, त्या पत्रात नेमकं काय सांगण्यात आलं? याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करतायत लवकरच आणि ते सुरू होईल, त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील, आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी, आपल्याला ऐकू यावी मॅच बघताना, पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषेचाच वापर करावा. किती दिवसांची वेळ दिली आहे? नाही, ते लगेचच सुरू करतील, त्यांना ते काय एक आठवडा 10 दिवस लागतील तयारीला. ते बाकी टेक्निकल ते तुम्हाला व्यवस्थित सांगतो. जवळपास 3 तास तुम्ही इथं थांबलेला होता, 3 तास तुम्ही व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आलेली आहे. मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार, आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही. आमचं ठिय्या आंदोलन होतं. न पाळलं गेल्यास पुढील पाऊल काय असेल? मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत, हे त्यांना पाळावंच लागेल, आपण सांगावं.
हा मी राकेश धोत्रे गेले 3 तास पहिलं म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी. असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता, तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही. त्या अनुषंगानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती. फक्त चॅम्पियन्स नाही, आतापासून राईट. पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत. अहो मला त्याच्यामध्ये एक सांगा, तुमचा सगळ्यांचा आम्हाला- मराठी सोडून बोला. हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी, इंग्लिश, मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं. महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नको. पण आम्ही एक प्रश्न असा उपस्थित होतो, जे सारखा नाते बोलतात ते का नाही भेटायला आले, हा आता महत्त्वाचा तोच तर प्रश्न आहे. हे नेहमी असंच करतात. कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं. आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं? मराठी अधिकारी जर का आला नसता तर आम्ही चर्चा केली असती का? 100% चर्चा केली नसती. आज इकडे चित्र वेगळं असतं. पण मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही. आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आणि मराठीमध्ये आपण समावेशन सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडून निवेदन आहे, याच्यापुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडून राखला जाईल ही आशा बाळगतो. म्हणजे एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का? जिथे जिथे मुळे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. पण एवढे दिवस झाले त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही, जिकडे भोजपुरी आहे, तेलुगू आहे, कारण काय होती? तोच प्रश्न मी यांना विचारला आलो. कारण काय होती? एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे, त्याचा आज TRP चा प्रश्न प्रॉब्लेम आहे का? तुमच्या समोर विचारला त्यांना, त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेजींनी त्यावर उपाय पण सांगितला. त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून. पण ते कसं व्हावं आणि काय करावं, नाही, मगा आणि भोजपुरीचं महाराष्ट्रामध्ये होतं. जरी अरे, होत हरियाणवीचं नसेल होतं. तरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार. कॉमेंट्री हे अमेजींनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे. कुठलीही सबब देता येणार नाही. स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे. जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत. अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम करू. खोपकर सर, आज 2 महत्वाचे प्रश्न जे आहेत ते मनसेकडून उपस्थित करण्यात आलेले होते. पहिला मुद्दा सकाळचा होता. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचं मराठीतून समालोचन होणार असल्याची प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी दिली. मी आश्वासन नाही तर धमकी द्यायला आलो होतो असं देखील अमेय खोपकर म्हणतायत. हॉटस्टारच्या काचा देखील खूप महाग आहे अशी देखील धमकी अमेय खोपकरांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.